नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण बिस्किटांसारख्या खुसखुशीत, कमी तेलकट व अजिबातही तेलात न विरघळणाऱ्या अचूक प्रमाणामध्ये शंकरपाळ्या कशा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तसेच अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। शंकरपाळ्यांसाठी लागणारं पीठ मळण्यासाठी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये 3 वाट्या चाळून घेतलेला मैदा घालून घेऊया। वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो मैदा इथे घेतलेला आहे। कुठल्याही एका भांड्याच्या मदतीने तुम्ही हा मैदा मोजून घेऊ शकता। तर इथे 3 वाट्या मी इथे मैदा घेतलेला आहे। अशा प्रकारे वाटीने मैदा मोजून घेतल्यामुळे आपल्याला तूप व साखर योग्य प्रमाणामध्ये घालता येते व आपल्या शंकरपाळ्या अजिबातही चुकत नाहीत। ज्या वाटीने आपण 3 वाट्या मैदा घेतला होता त्याच वाटीने इथे पाऊण वाटी साखर मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे, ती साखर यामध्ये घालून घेऊया। शंकरपाळ्या खाताना एकदम गोड न लागता चवदार लागाव्यात यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मीठ, पिठी साखर व मैदा चांगला मिक्स करून घेऊया। ज्या वाटीने आपण मैदा व पिठी साखर घेतली होती त्याच वाटीने इथे अर्धी वाटी वितळून घेतलेलं तूप घालून घेऊया। हे तूप एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं नसून फक्त वितळून घेतलेलं आहे। पिठामध्ये तूप घालताना ते वितळूनच घ्यायचं आहे। तूप या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा डालडाही वापरू शकता। इथे मी नुसत्या मैद्याच्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत, परंतु तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही निम्मा मैदा व निम्मा रवा घालूनही शंकरपाळ्या करू शकता। तूप पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर असा हे गोळा केल्यानंतर हा गोळा अजिबातही तुटत नाही, म्हणजे आपण तुपाचं जे मोहन घातलेलं आहे ते योग्य प्रमाणामध्ये पडलेलं आहे असे समजावे। आता ही कणिक भिजवण्यासाठी इथे मी थोडंसं दूध घेतलेलं आहे। थोडे दूध घालून एकदम हलक्या हाताने घट्टसर असा एक गोळा मळून घ्यायचा आहे। शंकरपाळ्यांसाठी लागणारी ही कणिक आपल्याला एकदम दाबून न मळता एकदम हलक्या हाताने मळून घ्यायची आहे। तसेच तुम्ही ही कणिक नुसत्या पाण्यामध्येही मळून घेऊ शकता, परंतु दुधामुळे शंकरपाळ्यांना चव छान येते, तसेच त्यांना रंगही एकदम सुरेख येतो। एकसाथ खूप सारं दूध वापरायचं नाही, तर अगदी 1 ते 2 छोटे चमचे भरतील एवढंच दूध वापरायचं आहे। आपण यामध्ये अजिबातही रवा घातलेला नसल्यामुळे आपण ही कणिक अजिबातही भिजत ठेवणार नाही, त्यामुळे थोडीशी घट्टसरच ही कणिक मळून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे घट्टसर कणिक मळून झाल्यानंतर लगेचच आपण शंकरपाळ्या करून घेणार आहोत। तुम्ही जर यामध्ये रवा घालणार असाल तर थोडा वेळ रवा भिजू द्यावा लागतो, परंतु इथे मी नुसत्याच मैद्याच्या शंकरपाळ्या केलेल्या असल्यामुळे लगेचच करून घेणार आहे। या कणकेतील 2 मोठ्या आकाराचे गोळे असे तोडून घेऊया। मी ते थोड्याशा जाड अशा शंकरपाळ्या लाटून घेणार आहे, त्यामुळे मोठेच गोळे तोडून घेतलेले आहेत। आता शंकरपाळ्या लाटायला घेऊया। या गोळ्यातील एक गोळा घेऊन हलक्या हाताने जाडसर अशी पोळी लाटून घेऊया। या शंकरपाळ्या एकदम पातळ केल्या तरीही चालू शकतात, त्या शंकरपाळ्या खायला खूप छान लागतात। एवढंच काय होतं की शंकरपाळ्यांना लेयर्स पडत नाहीत शंकरपाळ्या पातळ केल्यामुळे। तर अशा प्रकारे इथे मी जाडसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे। या पोळीच्या चारी बाजूच्या कडा काढून घेऊया। चारी बाजूच्या कडा काढून झाल्यानंतर उभ्या आकारामध्ये शंकरपाळ्या पहिल्यांदा कट करून घेऊया। उभ्या आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून झाल्यानंतर आडव्या आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून घेऊया। तर अशा प्रकारे चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत। ह्या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घेऊया। इथे मी थोड्या शंकरपाळ्या करणार असल्यामुळे सर्व शंकरपाळ्या पहिल्यांदा करून घेणार आहे व नंतरच तळणार आहे, परंतु तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये शंकरपाळ्या करणार असाल तर शंकरपाळ्या करत तळून घेतल्या तरीही चालू शकते, कारण की शंकरपाळ्या करण्यापेक्षा शंकरपाळ्या तळायला जराशी जास्तीचा वेळ लागतो। अशा प्रकारे राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या करून घेत आहे। शंकरपाळ्या तळण्यासाठी इथे गॅसवरती एक जाडबुडाची कढई ठेवलेली आहे। या कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर थोड्याशा शंकरपाळ्या सोडून घेऊया। या शंकरपाळ्या आपल्याला एकदम मंद आचेवरती तळून घ्यायच्या आहेत। तसेच कढईमध्ये खूप जास्त गर्दीही करायची नाही। शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्यानंतर 1 मिनिटानंतर उलट बाजूने शंकरपाळ्या पलटून घेऊया। इथे मी थोड्याशा जाडसर अशा शंकरपाळ्या करून घेतल्या असल्यामुळे एकदम मंद आचेवरती तळून घेणार आहे, परंतु तुम्ही जर पातळ अशा शंकरपाळ्या केलेल्या असतील तर मध्यम आचेवरती शंकरपाळ्या तळल्या तरीही चालू शकतात। 2 ते 3 वेळा शंकरपाळ्या उलटपालट केल्यानंतर शंकरपाळ्यांना छान असा गोल्डन ब्राऊन रंग येऊ लागलेला आहे
व तुम्ही इथे पाहू शकता आपल्या शंकरपाळ्यांना छान अशा लेअर्सही आलेल्या आहेत. दोन्ही बाजूनी शंकरपाळ्या छान अशा तळून झाल्यानंतर एका झाऱ्याच्या मदतीने तेलामधून काढून घेऊया. अशा प्रकारे राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या तळून घेऊया. 3 वाट्या मैदा जो आपण एकदम दाबून न भरता हलक्या हाताने भरून घेतलेला आहे, त्यासाठी पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी वितळून घेतलेलं तूप घालून केलेल्या शंकरपाळ्या अजिबातही सुकणार नाहीत. तर अशा प्रकारे इथे सर्व शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत व ह्या सर्व शंकरपाळ्या एकदम थंडही झालेल्या. तरी ते यातील एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडून दाखवते. तर तुम्ही इथे पाहू शकता शंकरपाळी एकदम खुसखुशीत तयार झालेली आहे. तर येत्या गौरी गणपतीच्या सणाला तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या शंकरपाळ्या नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.